नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या वेअर टू गो ट्रॅव्हलिंग या चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील कोलीगवडी या गावामध्ये आलेलो आहे। या गावामधील महाबळेश्वर महाराज संस्थान या ठिकाणी आलेलो आहे। मित्रांनो, आपण आज सदर मंदिराची माहिती घेणार आहे। मित्रांनो, आज आपण तर चला मित्रांनो, आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। हा गावाच्या बाहेरून एक रस्ता आहे मित्रांनो मंदिरावर, आणि या मंदिराच्या बाजूला इथं एक पाण्याची टाकी आहे, पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे, आणि समोर तिकडे सभा मंडप पण आहे। मित्रांनो, जो मंदिराचा बाहेरचा परिसर आहे तो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहे। मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट घेणार आहोत श्री महाबळेश्वर महाराज संस्थान कोलीगवडी या प्राचीन मंदिराची। बुलढाणा जिल्ह्यातील हे एक लोकप्रिय आणि श्रद्धास्थानाचे वातावरण निर्माण करणारे मंदिर आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत इतिहास, लोककथा, वार्षिक यात्रा आणि येथील भाविकांची भक्ती। श्री महाबळेश्वर महाराज संस्थान कोलीगवडी हे मंदिर कोलीगवडी या गावात वसलेले आहे। प्रचिती देणारे जागृत शक्तिपीठ आणि यादवकालीन आध्यात्मिक वारसा असणारे बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील कोलीगवडी या पावनभूमीतील निसर्गरम्य टेकडीवर वसलेले श्री महाबळेश्वर महाराज मंदिर हे केवळ एक ऐतिहासिक वास्तू नसून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे। सुमारे 580 वर्षाची अखंड परंपरा लाभलेल्या या स्थानी आजही दैवी शक्तीचा अनुभव येतो। श्री महाबळेश्वर महाराजांचा जन्म यादव काळात जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथे झाला। लोककल्याणासाठी समर्पित असलेल्या 7 संतांच्या सप्त परंपरा मालिकेतील महाराज हे एक देदीप्यमान रत्न आहेत। या 7 भावंडांनी आपल्या दिव्य शक्तीने आणि वनौषधीच्या ज्ञानाने जनसामान्याची दुःखे दूर केली। श्री महासिद्ध महाराज थोरले बंधू, श्री क्षेत्र धानोरा, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा। श्री केशवजी महाराज, श्री क्षेत्र कलगाव, तालुका जिल्हा हिंगोली। श्री सुपोजी व श्री नावबा महाराज, श्री क्षेत्र पळशी सुपो, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा। श्री विठोबा महाराज, श्री क्षेत्र आडोळ, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा। श्री विरोबा महाराज, श्री क्षेत्र हरसोडा, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा। श्री महाबळेश्वर महाराज, माता गुंडाबाई व बहीण, श्री क्षेत्र कोलीगवडी, महाबळेश्वर, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा। मंदिरात दर्शन घेतल्यानंतर बाहेर येण्याचा मार्ग आहे मित्रांनो। अक्षी बाजू आहे मंदिराची। मंदिराच्या आजूबाजूला पूर्ण शेती आहे मित्रांनो, आणि मस्त निसर्गरम्य वातावरण आहे।
आरोग्य आणि संतती प्राप्तीसाठी श्रद्धापूर्वक 5 आरत्यांना उपस्थित राहून विहिरीचे तीर्थप्राशन केल्यास दुर्धर व्याधींचे निवारण होते आणि निपुत्रिकांना संतती सुख लाभते, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. सर्पदंश निवारण. या परिसरात सर्पदंश झालेली व्यक्ती मंदिरात येताच विषमुक्त होते. महाराजांच्या कृपेने येथे आजवर सर्पदंशामुळे कोणाचेही प्राण गेलेले नाहीत. महाराज आजही पांढऱ्या अश्वावर स्वार होऊन पारंपरिक वेशात रात्रीच्या वेळी गावाचे रक्षण करतात, असा अनुभव अनेक ग्रामस्थ आजही सांगतात. कोणत्याही शुभ कार्याचा संकल्प करण्यापूर्वी येथे कोल घेण्याची प्रथा आहे. उजवा कोल कार्यसिद्धीचे तर डावा कोल सावधगिरीचे संकेत देतो. 2020च्या जागतिक कोरोना महामारीत महाराजांच्या असीम कृपेमुळे कोल्ही गवळी गावातील एकही भक्त या आजाराने दगावलेला नाही. हा चमत्कार महाराजांच्या रक्षणाची साक्ष देतो. संकटाच्या अंधारात मार्ग दाखवणारा दिव्य प्रकाश ज्योत म्हणजे श्री क्षेत्र कोल्ही. ऐतिहासिक वारसा आहे. हे मंदिर सन 1944 पासून अस्तित्वात आहे. 1926 मध्ये श्री सुप्रा देवकर, श्री विठोबा देवकर, श्री महिमा देवकर आणि श्री पांडुबा देवकर यांनी स्वखर्चातून मंदिराचा जीर्णोद्धार केला. निशुल्क सेवाव्रत. गेल्या 580 वर्षाहून अधिक काळापासून सन 1444 ते आजतागायत हटकर समाजातील देवकर कुटुंबीय या देवस्थानाची पूजा अर्चा आणि व्यवस्थापन अत्यंत निष्ठेने व निशुल्क सांभाळत आहेत. जनमानसांचा विश्वास. 800 वर्षापासूनची ही सेवा परंपरा आणि देवकर मंडळींचा निस्वार्थ भाव पाहून ग्रामस्थांनी व भाविकांनी 1926च्या जीर्णोद्धार वेळी ठरावानुसार हा सेवेचा मान आजही हटकर समाजातील देवकर कुटुंबीय या देवस्थानाची पूजा अर्चा त्यांच्याकडे कायम ठेवला आहे. साप्ताहिक वारी. दर रविवारी दुपारी 12 वाजता महाआरती संपन्न होते. दर रविवारला भव्य महाप्रसाद असतो. भाविक नवस फेडण्यासाठी वरण, बट्टी, रोडगे या पारंपरिक महाप्रसादाचे वितरण करतात. चैत्र नवरात्रोत्सव. चैत्र शुद्ध सप्तमी ते पौर्णिमेपर्यंत भव्य उत्सव असतो. सलग 9 दिवस मोठी यात्रा, पालखी सोहळा, काठी उत्सव आणि 12 गाड्या ओढण्याचा रोमांचकारी कार्यक्रम पार पडतो. पोळा, तानापोळा, नागपंचमी आणि दांडी पौर्णिमेनिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. महाबळेश्वर Thank you.
How the mama fasting?
तुमचं नमस्कार महाराज. मी नमस्कार. दीपक सिंग आणि मित्रांनो, आज आपण आलेलो आहे मोताळा तालुक्यातील कोलीगवडी या गावामध्ये श्री महाबळेश्वर महाराज संस्थान या ठिकाणी. आणि आपण आज श्री महाबळेश्वर संस्थान येथील जे पुजारी आहेत श्री गणेश शिंदे यांच्याकडून मंदिराची थोडीफार माहिती घेणार आहे. तर महाराज, सदर मंदिर हे कोणत्या वर्षी स्थापना झाली या मंदिराची? जय महाबळेश्वर मंडळी. श्री महाबळेश्वर महाराज मंदिराची स्थापना ही कोणालाच समजत नाही. 1444 साली आम्ही एक मागच्या वर्षी सर्च केलं. 1444 साली या मंदिराचे जे महाराज जे आहे ते हयात होते असं काही नोंदीमध्ये सापडलं. म्हणजे त्याला जेमतेम 882 वर्ष झाले आणि मंदिराच्या बांधकामाला या वर्षी 100 वर्षे पूर्ण झाले. म्हणजे आणि श्री महाबळेश्वर महाराज मंदिर त्या अगोदरही काहीतरी टीन वगैरे त्या माध्यमातून होतं काहीतरी. आता पासून आपल्या 2026 मध्ये या मंदिराच्या बांधकामाला 100 वर्षे पूर्ण झाले. आणि मंदिराबद्दल म्हणजे लोकांमध्ये काय प्रचलिती आहे नेमकी, ते काय? श्री महाबळेश्वर महाराज मंदिरावर आल्यानंतर कौल लावला जातो. कौल लावल्यानंतर असं अजून एकही अनुभव नाही की तो झालेला नाही म्हणून. महाबळेश्वर महाराजांना उजवा कौल झाल्यानंतर इथं आल्यानंतर 58 वर्षाचा माणूसही जे आहे त्याला मुलबाळ होते. म्हणजे देवाने कौल दिल्यानंतर असं एकही काम नाही की ते झालेलं नाही म्हणून. आमच्या गावामध्ये अजूनही एकही माणूस सर्पदंशाने मारलेला नाही. कोरोनाच्या काळामध्ये एकही माणसाला कोरोना झालेला वारलेला नाही. अजून अशा खूप अशा घटना आहे. अजून सांगता येईल तुम्हाला की दुर्धर आजार जे आहे विज्ञान युगामध्ये हे सांगणं चुकीचं आहे. पण श्री महाबळेश्वर महाराज यांच्या दरबारामध्ये आल्यानंतर 5 आरत्या केल्यानंतर दुर्धर आजार खूप जणांचे बरे झालेले आहे, अजूनही बरे होतात. तसेच कोणत्या कितीही मांत्रिकांनी सांगितलं या ठिकाणी पाणी लागणार नाही आणि देवाने जर उजवा कौल दिला तर त्या ठिकाणी 100% पाणी लागते. असे खूप आणि नवसाला पावणारा देव आहे. लोक नवरात्रामध्ये नवस फेडतात वर्षभर. दर रविवारला इथं 2-2.5 हजार संख्या असते दर रविवारला. आणि सदर मंदिराची आरती किती वाजता होत असते? आणि सदर मंदिराची आरती जे आम्हाला समजते नाही त्या दिवसपासून 12 वाजता दर रविवारला होत असते. 12 वाजता सर्व मंडळी दर्शनासाठी येतात. खूप दूरदूरून लोक येतात. आणि 20 एप्रिल 2020 पासून या मंदिराची रोज सकाळी 6:30 वाजता आरती होते. सकाळी एक वेळेस होते आणि दुपारी एक वेळेस. दुपारी दर रविवारला दुपारी 12 वाजता होते आणि सकाळी रोज सकाळी 6:30 वाजता होते. रविवारच्या दिवशी 12 वाजता. हो हो. 2 नंबरचे भाऊ जे आहे ते तालुका जिल्हा हिंगोली कलगाव म्हणून श्री क्षेत्र कलगाव म्हणून आहे. तिथे केशवजी महाराज म्हणून त्यांची समाधी आहे. 3 नंबरचे भाऊ जे आहे ते श्री क्षेत्र पडशी सुपो येथील सुपोजी महाराज आणि तिथंच समाधी असलेल्या नावबा महाराज म्हणून तिथं समाधी आहे ते महाराज आहे. त्यानंतर आडोळ येथील विठोबा महाराज मंदिर आहे ते महाराज आहे. हरसोडा येथील श्री बिरोबा महाराज म्हणून आहे. आणि श्री महाबळेश्वर महाराज इथं आलेले आहे. आसलगावला श्री महाबळेश्वर महाराजांनी तप केलेलं आहे, खूप साधना केलेल्या आहेत आता. आणि श्री या 7ही भावांची एक बहीण म्हणून गुंडाबाई या नावाने त्यांना ओळखतात. गुंडाबाईचं मंदिर जे आहे आपल्या इथंच आहे. श्री महाबळेश्वर महाराजांच्या समोर गुंडाबाईचं मंदिर आहे. आणि खूप लोकांना श्री महाबळेश्वर महाराज यांचे भाऊ कोण आहे याबद्दल माहिती नव्हतं. आम्ही 2-3 वर्ष अगोदर 2-3 वर्ष अगोदर सर्च केलं. त्यानंतर आम्हाला नोंदी सापडल्या. त्या नोंदीमध्ये हे सर्व आम्हाला सापडलं. हो. अजून काही मंदिराबद्दल विशेष काही माहिती? लोकांच्या खूप भावना जुटलेल्या आहे मंदिरासोबतच्या. कोणतेही काम करायचं असलं तर देवाला विचारल्याशिवाय
कोणतंच काम करत नाही. इथं आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा निर्माण होते आणि दर रविवारला लोक येऊन नवस फेडतात त्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर. एक म्हणजे अनुभव खूप आहे, असे अनुभव आहे की आमच्यापर्यंत जे जे लोकांनी अनुभव सांगितले तेच आम्हाला सांगता येतील. तर खूप भक्त मंडळी अशी आहे की अनुभव न सांगता नवस कबूल करतात आणि नवस कबूल झाल्यानंतर देवाला प्रार्थना करतात, ते भक्त होऊन जातात. खूप मोठा भक्त परिवार महाबळेश्वर महाराजांचा आहे. या परिसरातच नव्हे तर नांदुरा तालुका, खामगाव तालुका, जळगाव जामोद तालुका, इकडून मराठवाडा, पार मध्य प्रदेशातून मंडळी श्री महाबळेश्वर महाराज मंदिरावर येतात. अनुभव सांगायचे झाल्यास किन्होळा येथील किन्होळकर म्हणून आहे, त्यांचं नाव मला लक्षात नाही आता. त्यांना काहीतरी सोन्याची अंगठी हरवली होती त्यांची. आता सोनं हरवल्यानंतर ते सापडेल याची शाश्वती कोणालाच नसते. इथं आले, कौल लावला त्यांनी की बाबा माझ्या जे अंगठी हरवली ते जर सापडत असेल तर उजवा कौल द्या. उजवा कौल झाला. त्या माणसाला प्रचंड विश्वास देवाचा, आम्हालाही विश्वास, पण बाकीचे लोक थोडंसं हसल्यासारखे करत होते. किंवा सोनं हरवल्यानंतर आजपर्यंत कोणाला सापडलं नाही, या बाबाला कसं काय सापडणार आहे. ते सोनं उजवा कौल झाल्यानंतर ते 1 वर्षानंतर सापडलं. ते म्हणजे शेण करता करता आपल्या उखरड्यात गेलं होतं आणि ते शेतात सापडलं. त्याच्या वाई हाणताना ते शेतात सापडलं. म्हणजे असे खूप सारे अनुभव आहे ते आम्हाला सांगता येणार नाही. जे अनुभव आमच्यापर्यंत आले, खूप लोकांना नोकऱ्याचा अनुभव आहे किंवा लोक कबूल करतात किंवा नातवाला, माझ्या मुलाला, माझ्या मुलीला नोकरी लागू दे, मी देवाला हे देईल ते देईल, अशा प्रकारचे खूप सारे नवस करतात. पण आमच्यापर्यंत ज्या लोकांनी काही अनुभव सांगितले तेच आम्ही सांगू शकतो. प्रचंड अनुभव आहे की आम्ही सांगू शकत नाही, एवढे अनुभव आहे. या मंदिराच्या म्हणजे मंदिर जेव्हापासून निर्माण झालं तेव्हापासून कोलीगवडी येथील शिंदे परिवारातील देवकर परिवार या देवाची निरंतर सेवा करतो निशुल्कपणे. आणि आज तागायत सर्व वंश परंपरा, आमचे वडील, आमचे आजोबा, आमचे त्याचे पंजोबा, तेव्हापासून हा वारसा आम्ही आजपर्यंत निशुल्कपणे करतोय आणि पुढेही करत राहू. सेवा आमच्या वाटेला खरोखर महाबळेश्वर महाराजांची आली, आम्ही भाग्य समजतो. 882 वर्षापासून आजपर्यंत आम्ही सेवा करतोय. सेवा कोलीगवडी येथील शिंदे कुटुंबातील देवकर परिवार जो आहे तो आज तागायत करतोय, निशुल्कपणे सेवा करतोय. आमचे आजोबा, पंजोबा, वडील, सर्व मंडळी श्री महाबळेश्वर महाराजांची सेवा करतात आणि श्री महाबळेश्वर महाराजांची सेवा करण्याची आम्हाला खरोखर संधी भेटली. त्याचं आम्ही आतापर्यंत जेवढं सोनं करता आलं तेवढं केलं आणि मी भाग्य समजतो की श्री महाबळेश्वर महाराजांची सेवा आमच्या पदरामध्ये आज आहे. श्री महाबळेश्वर महाराज मंदिरावर दर रविवारला आरती 12 वाजता आरती असते. 12 वाजता आरती असूनच वार्षिक जे कार्यक्रम आहे, नागपंचमीच्या दिवशी मोठी गर्दी असते, महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी गर्दी असते, पौर्णिमा महाराजांची विशेष आहे आणि चैत्र पौर्णिमेच्या 9 दिवसा अगोदर म्हणजे चैत्र शुद्ध सप्तमीला श्री महाबळेश्वर महाराजांचं नवरात्र सुरुवात होते आणि चैत्र शुद्ध पौर्णिमेला 1 दिवसीय यात्रा राहते आणि या वर्षापासून ते 9 दिवसाची यात्रा झाली. चैत्र पौर्णिमेच्या दिवसाचा अनुभव तुम्हाला सांगतो की चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आजपर्यंत खूप लोकांनी परमनंट नोकऱ्या आणि प्रायव्हेट नोकऱ्या सोडून दिलेल्या आहे की ज्या लोकांना त्या दिवशी सुट्टी भेटत नाही. आणि या परिसरातला एकही माणूस चैत्र पौर्णिमेच्या दिवशी दर्शन केल्याबिगर राहत नाही. तो कुठेही असला, कितीही लांब असला तरी त्या दिवशी चैत्र पौर्णिमे दिवशी मंदिरावर येऊन दर्शन घेतो. खूप लोकांना नाही सुट्टी भेटली तर नोकऱ्या सोडून दिलेल्याचे अनुभव आहे. एवढी अपार श्रद्धा श्री महाबळेश्वर महाराजांवर लोकांची आहे. ठीक आहे महाराज, धन्यवाद या मंदिराबद्दल मला माहिती दिल्याबद्दल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण कोलीगवडी येथील महाबळेश्वर महाराज मंदिर या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन पूर्ण माहिती घेतलेली आहे मित्रांनो या मंदिराची. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया
मित्रांनो, अशाच एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.